गुड इव्हनिंग गाईज. तर बघा आता हे बघा बघा वातावरण कसं झाले. तुमच्याकडं पाऊस पडतोय का कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा कसं वारं वादळ. हे बघा झाडं कशी हालायला लागलेत आणि पाऊस नदीसारखा साठला. हे बघा आम्ही पेरणी केलेली आहे. पेरणी केली आणि पाऊस सुरू झालाय. आता देवाच्या दयानं पीक चांगलं आलं पाहिजे सगळ्याच, फक्त आमचंच नाही, सगळ्याच चांगलं पीक आलं पाहिजे. तसं कष्ट किती करतात ते आम्हाला आता जसं शेत घेतले का नाही तसं माहीत आहे. कसं पळायला लागतंय, कसं काम करायला लागतंय, किती धावपळ होत्या, घरातनं किती आवरून पळायला लागतंय माहित आहे बाबा. मग शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं लय हाल. मग त्यांचा हाल नाही हो, त्यांना चांगलं दर येऊ पिकांचा आणि त्यांना चांगलं ठेवू दे देवानं. हे ना सगळ्यांनाच. जर शेतकरी पिकवलं नाही तर आपण काय खाणार ना. मग आपली काळजी पण त्यांच्यावरनंच सगळं हे आहे, अवलंबून आहे. त्यांनी पिकवलं चांगलं तर आपल्याला पोटभरून खायला मिळणार. मग भुजून खाल्लं पाहिजे, उतू नाही केलं पाहिजे. हे वातावरण किती छान झाले. हे बघा आणि पाऊस वाढला. हे बघा इथे पाऊस वाढला बघा. गाडीवर पडताना दिसत असेल तुम्हाला. वारं वादळ आणि पाऊस सगळं संग झाले. आत्ता थोडंसं हवा कमी झाली पण आणि सुरू झाली. हे बघा सुरू होत्या आणि ते बघा तिकडं एकदम शांत झाड दिसत असेल आता. पण इतकं जोरात वारं आलं ना आणि एवढा जोरात पाऊस पडला पहिल्या सुरुवातीला, मग जरा थांबला आणि मग आणि चालू झालं. हे बघा तर आपल्या पेरणीच्या ह्याला म्हणजे व्लॉगला का नाही, पेरणीच्या व्लॉगला कमेंट आली आम्हाला की ताई माझं पण स्वप्न आहे एक छोटंसं शेत आणि त्यात सुंदर घर. तर नक्की होणार, फक्त कष्ट करत राहणे आणि आपल्या स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणे आणि चांगलं वागणे. नक्की होणार. छोटंसं शेत पण तुम्हाला मिळणार आणि छोटंसं त्यात सुंदर घर पण बनणार. हे आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि चांगलं राहायचं. आपल्याला कधी ना कधी देव देणारच. आता तुम्हाला सांगते काकूच्या जीवनात पण आत्ता कुठं थोडंसं म्हणजे सुख आले. आता काकू 52 वर्षाची झाली, त्यानंतर आत्ता सुख आले थोडंसं. ती शेती विती आता आपल्या अंगात ताकद कमी झाली आणि आत्ता थोडीशी शेती आपल्याला मिळाली. तरी पण जसं होईल तसं मी करायचा प्रयत्न करते, मला जमेल तसं. हे बघा विजा वारं. तर तुम्ही पण काय काळजी करू नका. तुमचं पण घर नक्की म्हणजे शेत तुम्हाला नक्की मिळणार आणि त्यात तुम्ही सुंदर छोटंसं घर पण बांधणार. आणि ही माझा विश्वास आहे आपल्या स्वामी समर्थांवर. आणि चांगल्या लोकांना कधीच देव कमी करत नाही. कधी ना कधी देव आशीर्वाद देतो आणि चांगलं होतंच, पण थोडा उशीर लागतो. उशीर लागू दे पण होणार चांगलं. तर चला आता ठेवते. हे बघा विजा वारं लय चाललंय. जरा काळजी लागली होती तिकडं पाऊस पडतोय का नाही, पेरलं होतं ना, मग पाऊस पडला तर पीक येणार चांगलं अशी काळजी लागली होती. पण हे बघा पाऊस आला आणि थोडीशी काळजी मिटली. आता पोरं पावसात बाहेर फिरायला लागले बघा. पावसात सिया विहान असते तर आमची सिया विहान असते तर हां अरे मग आई नाव का, आई आंघोळ करू का, आई मला पावसात जाऊ दे, असं केलं असतं सारखं. हां असं केलंच असतं. आता चहा पेत मी काय केलं काय तुम्हाला सांगते. मी सहज अशी बसाय गेले आणि बघा जोरात तुटलं आणि एकदम आवाज आला कुरकुर बसताना. म्हणलं आता कमरावर पडली तर काय खरं नाही. आणि ती देवाची कृपा झाली की लगेच पोरं जवळ होती आणि दोघांनी 2 हात धरलं माझं. नाही तर मी अशी जोरात कमरावर आदळले असते. होयच की तुटून खालीच पडले असते आतून. आणि आजकाल निमित्त लागते काहीतरी व्हायला. तुम्हाला सांगते आमची एक पाहुणी आहे अशीच गेली भेटायला गेली. पाऊस दाखवता रे. भेटायला गेली आणि बाथरूममधनं आली बाहेर हातपाय धुवून आणि ती वल्ला पाय असा फरशीवरनं घसरला तसं जोरात पडली. पडल्यावर काय झालं तुम्हाला सांगते, मणक्यावरच आपटली जोरात. तर तिला आता चालता येत नाही, म्हणजे थोडं येते चालायला
पण आता लय नाजूकपणा झाला. जसं पहिलं देवाने जे दिलेलं असते शरीर ती मजबूत असते, पण एकदा आपण पडलो लागलं तर ते आधूच झालं. म्हणून ना तुम्ही पण काळजी घेत जावा पावसाळ्यात. हे बघा ह्या फरशीवर आम्ही अजिबात येत नाही. ही फरशीलाही धोक्याची आमची शिवभाजी झाल्या म्हणून आम्ही शेतात काय केलं, एकदम साधं सिंपल ठेवलं आहे. कट्टाच्या आरी बाजूनं फक्त सिमेंटचा ठेवला आहे. हे बघा असा ठेवला, काही भीतीच नाही जायची उतरायची चढायची. तर तुम्ही पण पावसाळ्यात काळजी घेत जावा. आणि मुलांना सारखं बाहेर पावसाळ्यात असं पळत्यात पोरं, त्यांना ध्यान ठेवायचं आणि आपली पण काळजी घ्यायची, मुलांची पण काळजी घ्यायची. तर चला आता बसते आता निवांत जरा पाऊस बघत, पावसाचा आनंद घेत.